हा हलवा आहे 500 रुपये किलो। किती किलोचा आहे तो? हा 2 किलोचा हलवा आहे। 3 किलोचा। 2 किलोची साईज पाहिजे ती आपल्याकडे असते। जत्रा उद्या लास्ट नाही आपल्या नंतर सोनार पडायची आता त्यांची 3 वर्षांनी येते त्यांच्या जून मध्ये नाही। इथे बघू शकता तुम्ही कोलंबी आहे एकदम मोठी मोठी आहे। कसे किलो देता तुम्ही ते? 500 रुपये। 500 रुपये किलो का? नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी जाणार आहे तलोजा फिश मार्केटला। हे फिश मार्केट होलसेल फिश मार्केट आहे। आज आपण या फिश मार्केटमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत कोणकोणती मच्छी आहे आणि मच्छीचे रेट सुद्धा या मार्केटमध्ये आज आपण बघणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही कोलंबी आहे एकदम मोठी मोठी आहे। कसे किलो देता तुम्ही ते? 500 रुपये। 500 रुपये किलो का? इथे पोचे आहेत 500 रुपये किलोनी भेटतील तुम्हाला। एकदम मोठे मोठे आहेत। किलो मध्ये 4 ते 5 बसतील। लहान घेतले पाहिजे असते पण छोटे घेतले तर जास्त येतील। तो बरोबर असे घेतले ना तुम्हाला 8-10 एवढे येतील। फांगडे बघू शकता तुम्ही किती लांब लांब आहे। मध्ये पण मटण असतो असतं का? हा आपल्या चिंबराच्या कशा फांगडीमध्ये मटण असतो। हा बागडा कसं आहे? 200 रुपये किलो बागडा। बागडे चांगले ताजे आहेत 200 रुपये किलोनी भेटतील। आणि रावस? रावस 700 रुपये किलो। 700 रुपये किलो का? ते रावस आहे 700 रुपये किलो, छोटे छोटे। 400 रुपये किलो। आणि हलवा तुम्हाला इथे 400 रुपये किलो मिळेल। सुरमई कशी? सुरमई 500 रुपये किलो। सुरमई तुम्हाला 500 रुपये किलोनी भेटेल। किती किलोची आहे? 5 किलो। 5 किलोची का? 5 किलोची इथे सुरमई आहे। आणि इथे बागडा कटिंग करताना माझ्याजवळ असा नाही असा आता काय जाऊ तुम्हाला माल पण नाही त्या इथे आता बनवायला आले ते बनवा इथे। हा पापलेट आहे 200 ग्रामचा आहे 750 ला किलो। होलसेल रेट आहे एकदम फ्रेश पापलेट आहे 750 रुपये किलो। 750 रुपये किलो आहे एकदम फ्रेश पापलेट आहे कितीचा। आणि कोलंबी आहे 35 काउंटची कोलंबी आहे। किती काउंटची आहे? 35 काउंटची कोलंबी आहे 400 ला किलो। 400 रुपये किलो एकदम ताजी कोलंबी आहे फ्रेश। 350 ग्रामचा पापलेट आहे 350 ग्रामचा पापलेट 900 ला किलो आहे। 900 रुपये किलो एकदम फ्रेश ना एकदम फ्री भाव एकदम। हा हलवा आहे 500 रुपये किलो। किती किलोचा आहे तो? हा 2 किलोचा हलवा आहे। 3 किलोचा। 2 किलोची साईज पाहिजे ती आपल्याकडे असते। हा रावस आहे बघा काही रावस आहे 700 रुपये किलो। 700 रुपये फ्रेश रावस आहे घेतलीला। बांगडा आहे 180 रुपये किलो। 180 रुपये किलो। 1 किलो मध्ये किती येतील ते? 1 किलो मध्ये 6 पीस बसणार बांगडा। 6 पीस। हा सुरमई आहे 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। 500 रुपये किलो एक नंबर सुरमई आहे ना। इथे तुम्हाला मोठी कोलंबी साफ करताना दिसत असतील। ही कोलंबी साफ करायची किती आहे तुम्ही? 50 रुपये का? जर दुसरी मच्छी कुठली असली तर फक्त 20 रुपये घेतात आणि या मोठ्या कोलंबीचे 50 रुपये। बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश अशी कोलंबी आहे। इथे पण कोलंबी साफ करताना दिसत असतील तुम्हाला। टाकीच असेल ते यंदा भरपूर करतील कोण लाकूड टाकायचं आहे ऑपरेशन करून आपले फोन पण इथे मला हलवा माशाची गाबोरी दिसत असेल याची कटिंग। बाई कुठली आहे तुले? आम्ही का पनवेलची। गाववाली। तुम्ही कुठलं? कंबलपाडा। कंबलपाडा चांगला कर रवीश पतली कर ना मोठी।
कालाची लाईट अजून पातळ लोणी बरोबर नाही बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर हे बाई याचं दोन कर. हा तो मधलं चिरलं असायचं. मधलं केलं ना हा मग खायला का बाबुरी निघली ती उद्या असेल उद्या लास्ट नाही आपल्या नंतर सोनार पडायची आता त्यांची मी 3 वर्षांनीच येते त्यांच्या आता जून मध्ये आहे. नाही मला सगळं दसऱ्याला काल मरले बघले ना रागासनला व्हिडिओ बघली ना तुम्ही. हॅलो कापून मोठे मोठे पोचे आहेत बघू शकता एकदम कॅरेट भरून आहेत. बस असं वजनामध्ये बारीक जास्त येते तुम्हाला. इथे तुम्हाला पापलेट माशाची कटिंग दिसत असेल. पापलेटचे पण 20 रुपये घेता का? इथे कटला मासा आहे एकदम ताजा ताजा आहे. आणि इथे काटे बाकडे आहेत. हे बाकडे कसे 100 रुपये 100 रुपये किलो का? एकदम मोठी मोठी साईज आहे बांगड्यांची. 100 रुपये किलो आहे. इथे कोलंबी पण आहे. कोलंबी कशी आहे? 200 रुपये किलो का? 1000 रुपये पगार जातं. इथे तुम्हाला चांद पापलेट दिसत असतील. हे 100 रुपये किलो आहेत. इथे बागडे पण आहेत. आणि शिंगारे कसे आहेत? हे शिंगारे पण तुम्हाला इथे 100 रुपये किलोने मिळून जातील. 800 रुपये 800 रुपये किलो का? इथे पापलेट आहेत 800 रुपये किलो. किलो मध्ये किती येतील पीस? किलो मध्ये 4 येतील 4 ते 5 पीस मिळतील इथे तुम्हाला 1 किलो मध्ये. आणि हे छोटे पापलेट आहेत 200 रुपये किलो. हे 200 रुपये किलो आहेत. पोचे आहेत ते तुम्हाला इथे 500 रुपये किलोने मिळून जातील. एकदम मोठी साईज आहे बघू शकता तुम्ही. 500 रुपये किलो आहे. ते आहे बघू शकता तुम्ही. कर्दी कशी? 100 रुपये किलो का? 100 रुपये किलोने तुम्हाला कर्दी मिळून जाईल. इथे मांदेली पण आहेत. मांदेली कशी आहेत? मांदेली 80 रुपये किलो आहेत. आणि इथे बागडे पण आहेत एकदम ताजे ताजे आहेत. 150 रुपये किलोने मिळून जातील. आणि बोंबील 100 रुपये किलो. 100 रुपये किलो का? किलो मध्ये किती येतील? एवढे येतील. हे पूर्ण एवढे 1 किलो मध्ये येतील का? बघू शकतो तुम्ही 1 किलो मध्ये एवढे बोंबील तुम्हाला मिळतील. इथे कोलंबी पण आहे. ही कोलंबी कशी आहे? 200. ही कोलंबी तुम्हाला 200 रुपये किलोने मिळून जाईल. आणि ही कोलंबी 400 रुपये किलो. ही कोलंबी तुम्हाला 400 रुपये किलोने मिळून जाईल. एकदम ताजी आहे फ्रेश कोलंबी आहे बघू शकता. इथे तुम्हाला पाला मासा दिसत असेल. हा पाला मासा कसा आहे? 500 रुपये किलो. 500 रुपये किलोने मिळून जाईल पाला मासा. इथे बघू शकता मी कोलंबी एकदम कॅरेट भरून आहे. भरपूर सारी अशी मच्छी आहे इथे. सुरमई कशी? 400 रुपये किलो का? फ्रीजरची आहे असं ताज्याची नाही. फ्रीजरची आहे. कोलंबी बघा इथे समुद्राची कोलंबी आहे 350 रुपये किलो आहे. 2 किलो घेतली का 300 रुपये लागेल. ठीक आहे 2 किलो जर घेतली तुम्ही तरी 300 रुपये मिळून जाईल. आणि 1 किलो घेतली तर 350 रुपये. आणि ही कोलंबी बघा ही कशी? कोलंबी 200 रुपये किलो आहे. 2 किलो घेतली का 350 लागेल. ही पण समुद्राची आहे एकदम 350 रुपये 2 किलो येते. आणि हलवा? हॅलो 500 ला किलो. इथे हलव्याची साईज बघू शकता तुम्ही 500 रुपये किलोचा आहे. हे बघा एक साईज पडू नका. त्याची साईज 1.25 किलो आहे. 1.25 किलो 1.5 किलो 1.5 किलो मतलब 1.5 किलो थोडी वाढली आहे. एकदम मोठ्या साईज मध्ये तुम्हाला इथे हलवा मासा मिळून जाईल बघू शकता तुम्ही. एकदम फ्रेश मच्छी आहे.
आणि चिवणे आहेत का? चिवणी चिवणी हो, ते कसे आहेत? 200 रुपये किलो. 200 किलो. 200 रुपये किलो. गाबोळी आहे का? गाबोली गाबोली. गाबोली. हे पावसाला सुरू झाला काही चिवणी मिळायला लागतात. बघू शकता तुम्ही ते कॅरेट मध्ये पण आहेत. पोचे ते कसं किलो? 400 रुपये किलो पोचे बघ मोठे. 400 रुपये किलो का? हा एकदम मोठा पोचा 400 रुपये किलो. 1 किलो मध्ये किती येतील? 10 पीस. 10 पीस. बघू शकता तुम्ही पोचे आहेत हे. बघू शकता तुम्ही पोचे बोलू. बघायला पैसे नाही. हा मासा कुठे? मिलजा का? कसा किलो तो? 150 रुपये किलो का? इथे हा बिलजा मासा आहे. 150 रुपये किलोनी मिळून जाईल. आणि हे मासे कुठले? मरोल. ते कसे किलो आहेत? 100 रुपये किलो तुम्हाला मरोल मासे. एकदम छोटे छोटे मासे आहेत. आणि इथे कर्दी पण दिसत असेल तुम्हाला. एकदम फ्रेश अशी कर्दी आहे. आणि हे बोई मासे आहेत. इथे मच्छी अशी बरीच आहे. मार्केटमध्ये बघायला तुम्हाला मिळेल. इथे मांदेली आहेत कॅरेट भरून. आणि राणी मासे सुद्धा आहेत. राणी मासे एकदम फ्रेश आहेत. बघू शकता तुम्ही. हे कुठले मासे आहेत? कटला का? ते कसे किलो आहेत? ते कटला मासा आहे. 130 रुपये किलो तुम्हाला इथे मिळून जाईल. 1 किलो मध्ये किती पीस येतील? 2 का? 2 येतील तुम्हाला 1 किलो मध्ये पीस. इथे काळे मासे सुद्धा आहेत. हे कसे किलो आहेत? 100 रुपये किलो आहेत काळे मासे. जाऊला कसा आहे? 100 रुपये किलो का? इथे ओला जाऊला या 100 रुपये किलोने मिळून जाईल. इथे हलवा मासा पण आहे. एकदम छोटे छोटे मासे आहेत. माकल्या कशा आहेत? 250 रुपये किलो का? इथे नल माकल आहेत. एकदम ताजे ताजे दिसत आहेत. 250 रुपये किलो आहेत. मोठे माकुल आहेत. आणि हलवा कसा आहे? 450 रुपये किलो आहेत. छोटे छोटे आहेत असे. आणि या छोट्या माकल्या 150 रुपये किलो. या तुम्हाला 150 रुपये किलोने मिळून जातील. थोडी साईज मोठी आहे. 3 प्रकारच्या इथे माकल्या आहेत. 3 साईज मध्ये. बांगडा पण 20 रुपये. तुझा घेतला इथे तुम्हाला कोलंबी साफ करताना दिसत असेल. कोलंबी साफ करायचे किती येतात तुम्ही? 50 रुपये का? 1 किलो कोलंबी असली तर 50 रुपये साफ करायचे घेतात. इथे तुम्हाला बोंबील माशाची कटिंग चालू आहे. बोंबील कटिंग करायचं किती येतात तुम्ही? 20 रुपये का? कुठली मच्छी असली ते 20 रुपये. त्याचे 50 रुपये. हा मार्केट दररोज चालू असतं का? दररोज. सोमवार आणि गुरुवार तेवढा नसतो. 2 वारांना. असं खूप कमी असतो. बाकी एरवी भरपूर असतो. इथे तुम्हाला सुरमई माशाची कटिंग चालू आहे. ते दिसत असेल.
मी या तलोजा फिश मार्केटमध्ये तुम्हाला सर्व फिश दाखवलेले आहेत आणि सर्व मच्छीचे रेटसुद्धा मी दाखवलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते पण नक्की प्रेस करा, कारण की जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. हे तलोजा फिश मार्केट पनवेल कल्याण रोडला तलोजा गाव आहे, तिथे तुम्हाला हे फिश मार्केट मिळेल. जर तुम्ही ट्रेनमध्ये येत असाल तर तलोजा रेल्वे स्टेशनला उतरून 5 मिनिटाच्या अंतरावर हे फिश मार्केट आहे. तर एकदा नक्की या फिश मार्केटला